तुम्हाला अजून काही हरिकीर्तन प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमाची माहिती हवी आहे का? का तुम्हाला जी आधी माहिती वाचलेली आहे ती पुरेशी वाटते? अर्चनाजी, माहिती तर आता मी जेवढं हे केलं त्यात बऱ्यापैकी म्हणजे पहिल्या स्टेजला मला तर पुरेशी आहे. तर माझा एक प्रश्न आहे, आता हे जे तुम्ही जे सांगताय, हे तुम्ही जे 7 पायऱ्या ज्या सांगितल्या ती व्हिडिओ मी बघितलीये. तर पण याचा अभ्यास कसा करायचा? आता समजा तुम्ही ते सांगितलंय पण मी घरी त्याचं कसं करू, ते कसा सराव कसा करू किंवा पाठांतर कसं करू? ते पाठ झाल्यानंतर मी कसं बोलू? नाही, तुम्ही कुठल्या पायऱ्या म्हणतात आहेत? जरा 7 पायऱ्या कुठल्या? पहिलं आपलं ते निरूपण वगैरे करणं वगैरे, मूळ अभंग, त्याच्यानंतर मग निरूपण वगैरे हे जे बघितलं. आता तुम्ही मला काल एक व्हिडिओ हे पाठवलंय त्यांनी, त्याच्यामध्ये ते हे अभंग दिलाय, आता तरी पुढे हाची उपदेश. आता हे मला समजा तुम्ही म्हणे उन्हाळी याच्यामध्ये तुम्हाला हे बोलून दाखवायचंय. तर ते ठीक आहे, मी जर पाठ केलं पण ते घरी त्याचं कसं करू? बघ, नुसतं असं एवढंच पाठ करायचं का कसं करायचं? हो, पायऱ्या आपल्या 7 नाही आहेत. कीर्तनाच्या पायऱ्या 20 आहेत. त्या 20 पायऱ्या कुठल्या आहेत तर त्याचंही मी PDF दिलेलं आहे. ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला कीर्तनाच्या 20 पायऱ्या लक्षात येतील. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे पाठांतराचं साहित्य दिलेलं आहे, जो आराखडा दिलेला आहे, तो आराखडा तुम्ही आधी पाठ करायचा आहे आणि नंतर तुम्ही आवाज ब्रेक होतोय. आता तुम्ही क्लासमध्ये येणार आहात, तर क्लासमध्ये आल्यानंतर जुन्या विद्यार्थ्यांनी जे काही सादरीकरण केलेलं आहे ते तुम्ही पाहायचं आहे. म्हणजे तुम्ही एवढे जुने नाही आहेत, ते तुमच्या थोडे दिवस अगोदर ते आलेले आहेत. तर त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या विचारायच्या आहेत. एक काय आहे की आपण जो आराखडा तयार केलेला आहे, तो आराखडा म्हणजे ज्याप्रमाणे तुमच्या कीर्तनाच्या 20 पायऱ्या आहेत, त्याप्रमाणे या आराखड्यातही एक 20 कल्पना आहेत. त्या 20 कल्पना कशा आहेत तर 4 झाले मूळ अभंगाचे चरण आणि 4 झाले मूळ अभंगाचे चरण आणि 4 चौक 16, म्हणजे प्रत्येक चरणाचे जे पूरक अभंग चरण आहेत ते 4-4 आहेत. तसेच 16 पूरक चरण आहेत. 16 आणि 4 झाले 20. तर त्याच्यामुळे आपण कीर्तनामध्ये म्हणजे कीर्तनाच्या निरूपणामध्ये 20 पायऱ्या किंवा 20 मुद्दे ठेवलेले आहेत, 20 कल्पना ठेवलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक चरणाला धरून एक कल्पना आहे. प्रत्येक चरण म्हणजे एक कल्पना आहे आणि त्या कल्पनेचा आपल्याला विस्तार करायचा आहे. तर त्या कल्पनेचा विस्तार कसा होऊ शकतो, हे आपल्याला जो आराखडा दिलाय त्या आराखड्यामध्ये जे काही दिलंय ते मुद्दे आहेत असं समजून त्याचा अभ्यास करायचा. आता एका कल्पनेवर किती वेळ बोलायचं तर एका कल्पनेवर 5 मिनिटं बोलायचं. म्हणजे आपल्याला 1 तास 40 मिनिटं एवढं कीर्तन करता येईल 20 कल्पनांवरती. तर त्याच्यामुळे मग आपल्याला जे मुद्दे मिळालेले आहेत पहिल्या कल्पनेला धरून, त्यावरती आपल्याला 5 मिनिटं कसं बोलता येईल त्याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि तो विचार करून आपल्याला बोलून दाखवायचं आहे. आता कीर्तन काय आहे? कीर्तन तुम्ही लोकांच्या समोर जे निरूपण करता, म्हणजे लोकांच्या समोर बोलता, म्हणजे भाषण, या भाषणाच्या क्रियेशी जवळचा विषय आहे म्हणजे कीर्तन. तर तुम्हाला चांगलं बोलता आलंच पाहिजे, आपला विचार लोकांच्या समोर मांडता आला पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे रेडीमेड म्हणा
तुम्हाला मटेरियल हे पुरवलेलं आहे. मी आपल्याला सांगेन की कीर्तनकार असं झटपट होता येत नाही. जुन्या काळी कीर्तनाची तर बरीच काळ उपासना करायला लागायची. म्हणजे गुरुजींच्याकडे राहायचं, त्याच्यानंतर कितीतरी वर्ष जायची आणि मग कधीतरी मग तो अनुग्रह होऊन मग नंतर मग तुम्ही कीर्तनकार होत असत. आताही याच्यानंतर जे आळंदीला वारकरी शिक्षण संस्था सुरू झाल्या, त्या संस्थेमध्ये देखील प्रत्यक्ष राहून आपल्याला जेव्हा 4 ते 5 वर्ष आपण अभ्यास करतो, त्यानंतर आपल्याला पहिलं कीर्तन करायला मिळतं. त्याच्यामुळे कीर्तन असा थोडा दुष्कर अभ्यासक्रम आहे. परंतु असा आपण दुष्कर अभ्यासक्रम ठेवला तर कीर्तनाकडे जास्त लोक वळणार नाहीत, की जाऊ दे ते आपल्या काही कामाचं नाही. म्हणून आपण काय केलेलं आहे की त्यासाठी आपण जरा कालावधी कमी केला. म्हणजे 2 सेमिस्टर ठेवल्या 6-6 महिन्यांच्या, आणि तुम्ही 2 सेमिस्टर पूर्ण केल्या की मग 3ऱ्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला कीर्तनाला उभं राहता येईल. तर तुमचं हे 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष हे मेहनतीचं वर्ष आहे. म्हणजे काय आहे की आपल्या हरिकीर्तन प्रबोधिनीच्या नवीन नियमानुसार तुम्ही 6 महिन्यामध्ये एक अभंग जो आहे त्याचं पाठांतर नीट केलं पाहिजे. अभंग म्हणजे अभंगाचा आराखडा, आणि तो कसा मांडावा याचं तुम्ही प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर आपलं 2 दिवसाचं आळंदीला शिबिर असतं. त्या आळंदी शिबिरामध्ये प्रत्यक्ष शिकवण्याच्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या शिकवण्याच्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात. आणि त्या ठिकाणी तुम्हाला कीर्तनाचं सर्व अंग उपांगाचं दर्शन होतं, आणि संपूर्ण कीर्तन प्रक्रिया ह्या आपल्या ज्या 2ऱ्या वर्षाच्या 3ऱ्या वर्षाच्या कीर्तनकारांनी जे काही शिकलेलं आहे ती प्रक्रिया तुम्हाला पाहायला मिळते. आणि जेव्हा तुम्ही ती प्रक्रिया पाहता, जवळून अनुभवता, तर तेव्हा तुम्हाला आपोआपच काही गोष्टी ज्या असतात की ज्या गोष्टी सांगून कळत नसतात, त्या अनुभवाने तुमच्या लक्षात येतात. बरोबर आहे. मग त्या अनुभवाने तुमच्या लक्षात त्या गोष्टी आल्या की तुम्हाला कीर्तन करणं सोपं जातं. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा कुठली गोष्ट करावी लागणार आहे तर त्या आराखड्याचं पाठांतर करावं लागणार आहे. कारण त्या आराखड्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण अनेक ठिकाणून एकत्रित केलेल्या आहेत. हे तुम्ही कृपया लक्षात घ्या. कारण एवढा संदर्भ पाहणं, पडताळणं हे सुरुवातीच्या कीर्तनकारांना शक्य नसतं. जेव्हा तुम्हाला 3-1 वर्षात अनुभव होईल तेव्हा तुमची कीर्तनं कशी तयार करावी याची तुम्हाला स्वतःलाच कळेल ते, आणि तुम्ही मग कीर्तनं तयार करू शकाल. आणि आपल्याकडे असलेल्या ग्रंथांचा आपण कसा उपयोग करावा हे पण तुमच्या लक्षामध्ये येईल. अजून काही कोणाला प्रश्न वगैरे असला तर तुम्ही आपण विचारू शकता. चित्त ते निर्मळ जैसे नवनीत, जाणीजे अनंत तया माझी, याच्यावरच आपण निरूपण करूया. कोणाला लिहायचं असलं तर तुम्ही लिहून घेऊ शकता यातले मुद्दे वगैरे. माझ्यासारखंच करा असा माझा आग्रह नसतो, पण ठीक आहे. आता आपण पहिल्या चरणाच्या उत्तरार्धापासून सुरुवात करणार आहोत, हे तुम्ही लक्षात घ्या. आता एकाच वेळी मी कीर्तन करतो पण आहे आणि कीर्तन शिकवतो पण आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी जसं शिकवतो तसं तुम्ही बोलू नका. म्हणजे लोकांना शिकवतो अशा प्रकारे तुमच्या सूचना पण त्याच्या येतील. या सूचना कंसात घाला आणि कीर्तनकाराचं वाक्य तेवढं मोकळं ठेवा. लक्षात आलं का? या सूचना तुमच्यासाठी आहेत. तरी पहिली सूचना काय दिली की पहिल्या चरणाचा जो उत्तरार्ध आहे त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत, ही तुमची सूचना होती. आता खरोखरची सुरुवात. परत मी इथं सांगतो, आपलं चरण कुठलं आहे? चित्त ते निर्मळ जैसे नवनीत, जाणीजे अनंत तया माझी. या चरणावरचं निरूपण म्हणजेच चरणाचा कल्पना विस्तार. हा, तुमच्या सगळ्यांच्या मनात कोणती इच्छा आहे? कीर्तनाला आपण ही सगळी मंडळी आलेलो आहोत.
काय इच्छा आहे महाराज तुम्हाला? हा, काय इच्छा आहे आपल्या मनात? आपण कशासाठी या कीर्तनाला आलोय? कारण संत सांगतात की देव हा कीर्तनामध्ये असतो. देव हा कीर्तनामध्ये असतो. आणि आपली अपेक्षा काय आहे? तर आपल्याला देव भेटला पाहिजे. आपल्याला देव भेटला पाहिजे. बरोबर ना? सगळ्यांना वाटतं की नाही? ज्याला वाटत नाही की देव भेटला पाहिजे त्याने हात वरती करा. हा, नाही म्हणजे ठीक आहे. म्हणजे माझ्या बोलण्याकडे आपलं लक्ष आहे. हा, हेच मला बघायचं होतं. हा, म्हणजे एकंदर काय कोणीच हात वरती केला नाही. याचा अर्थ की आज कीर्तनाला आलेल्या 100% लोकांना एकच गोष्ट वाटते आहे की आपल्याला देव भेटला पाहिजे. बरोबर आहे? दुसरा मुद्दा, प्रत्येक विद्यार्थ्याला काय वाटतं? हा, काय वाटतं? काय पहिला नंबर आला पाहिजे? सगळ्यांचे नंबर पहिले येतील का? हा, येतील की? सगळ्यांना एकच मार्क मिळाले, सगळ्यांनाच 99% मार्क मिळाले, सगळ्यांचे पहिले नंबर हो. पण सगळ्यांना 99% मार्क मिळतात का? 100% मी बोलणार नाही. हा, 99% म्हणूया आपण. तर सगळ्यांना 99% मार्क मिळतात का? नाही मिळत. काही लोकांना 35 पण मिळत नाही हो. हा, मग ते नापास होतात. तर आपला मुद्दा काय आहे की आपण परीक्षेत उत्तीर्ण व्हावं, म्हणजे पास व्हावं, असं किती लोकांना वाटतं? सगळ्यांनाच वाटतं की कोणाला वाटतं नापास व्हावं म्हणून. मग शाळेत जाईल का? हा, मुद्दा लक्षात घ्या की आपल्याला पास व्हावं असं सगळ्यांना वाटतं की आपण पास झालो पाहिजे. आपल्याला चांगले गुण मिळाले पाहिजेत. मग त्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. इच्छा चांगली असेल, एखादा म्हणेल की मी भारताचा पंतप्रधान होतो, शक्य आहे का? इच्छा चांगली आहे ना, पण त्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो तो प्रयत्न केला तर अवश्य होईल. बरोबर की नाही? हा, नाही तर मग म्हणतील की आपल्या नशिबातच नाही पंतप्रधान होणं, पण मला व्हायचंय. असं काही नसतं. माणसाने प्रयत्न केला पाहिजे. आणि जो प्रयत्नच केला नाही, अभ्यासच केला नाही, बरोबर की नाही, तर तो पंतप्रधान होईल का? आता काही लोकांना संध्याकाळी काहीतरी प्यायची हौस असते, त्यांचे हातपाय थरथरतात, मग त्यांची पावलं जी आहे ती भलतीकडेच वळतात. तर असे 2 सज्जन लोक म्हणूया आपण, ते तिथे भलतीकडे जाऊन त्यांनी जरा बराचसा त्यातला आनंद घेतला. आणि जेव्हा त्यांचा आनंद 7व्या-8व्या मजल्यावरती गेला, तेव्हा एका जणांनी म्हणलं त्याच्या पाठीवर हात ठेवून, की तो म्हणाला, गड्या, मला एकच वाटतं की पंतप्रधान व्हावं भारताचा. दुसरा त्याला काय म्हणतो? नाही म्हणे, तू पंतप्रधान होऊ शकणारच नाही. हा, म्हणतो माझ्यात काय कमी आहे, मी पंतप्रधान होणारच. अरे नाही होऊ शकत तू. असं कसं बोलतोस मित्रा? अरे मित्राने मित्राला काही प्रोत्साहन दिलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे. मी म्हणतो पंतप्रधान होणार, तू म्हणतो नाहीच होऊ शकणार. हा, का म्हणतोस तू? नाही का म्हणतोस? तो म्हणतो मी कुठं राजीनामा दिलाय, म्हणजे याला व्हायचंय तो ऑलरेडी झालाय. असं नसतं. म्हणजे अशा रीतीने करून भागत नाही हो. हा, याला व्हायचंय, तो म्हणतो मी राजीनामा कुठं दिलाय, म्हणजे तो ऑलरेडीच झाला. असं नसतं. जर आपल्याला वाटतं की आपण परीक्षेत पास व्हावं, तर आपल्याला काय करावं लागतं? अभ्यास करावा लागतो. अभ्यास न करता परीक्षेत पास होता येत नाही. हा, त्याचप्रमाणे जर आपल्याला वाटतं की देव भेटला पाहिजे, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? हा, त्यासाठी एकच गोष्ट केली पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं चित्त जे आहे ते निर्मळ केलं पाहिजे. चित्त कसं केलं पाहिजे? निर्मळ.
चित्त ते निर्मळ जैसे नवनीत, चित्त ते निर्मळ जैसे नवनीत, जाणी जे अनंत तया माझी, जाणी जे अनंत तया माझी, चित्त ते निर्मळ जैसे नवनीत, चित्त ते निर्मळ जैसे नवनीत, जैसे नवनीत, जैसे नवनीत. त्यांनी गायन केलं गायनाचार्यांनी की आपल्याला परत निरूपणाला पुढे सुरुवात करायची आहे. तर चित्त आपलं निर्मळ झालं पाहिजे. आपल्याला जर दूध घ्यायचं असेल तर आपण भांड काय करतो? स्वच्छ. कारण अस्वच्छ भांड्यामध्ये दूध घेतलं तर ते फाटेल, दूध फाटेल, टिकणार नाही ते. मग जर साधं दूध प्राप्त करण्यासाठी जर भांड आपलं जे आहे ते आपलं भांड हे जर आपल्याला स्वच्छ लागत असेल, साफ लागत असेल, स्वच्छ लागत असेल, साफ लागत असेल, तर भगवंताला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपलं चित्त हे किती निर्मळ असलं पाहिजे. चित्त कसं असलं पाहिजे? निर्मळ असलं पाहिजे. चित्ताबद्दल, आपल्या चित्ताबद्दल भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये काय सांगतात तेच माऊलींनी आपल्यासाठी मराठी भाषेमध्ये सांगितलेलं आहे. अर्जुनाला भगवंत उपदेश करतात, तू योगयुक्त होऊनी, तू योगयुक्त होऊनी फळांचा संग टाकुनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. म्हणजे काय की आपली कर्मे चित्त देऊन करा. आपण म्हणतो ना की आज माझं काही चित्त थाऱ्यावर नाही. आता मग चित्त थाऱ्यावर नाही तर ते वाऱ्यावर गेलं आणि ते कर्म पण वाऱ्यावर गेलं. मग असं होतं. चित्त हे थाऱ्यावर राहिलं पाहिजे यासाठी काय करायचं तर पूर्ण लक्ष देऊन ते कर्म आपण केलं पाहिजे. परंतु त्याच्या फळाची अपेक्षा करू नका असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. कारण काय आहे की आपण जर फळाची अपेक्षा केली तर दोन गोष्टी होतात. कोणत्या गोष्टी होतात? पहिली गोष्ट, त्यात जर यश आलं तर होतो हर्ष आणि त्यात जर अपयश आलं तर होतो शोक. आणि आपल्याला जर चित्ताचं समत्व साधायचं असेल तर आपल्याला एकदम आनंदी आणि एकदम दुःखी होऊन चालणार नाही. तर आपल्या चित्ताला समाधान, प्रसन्नता ही गोष्ट साधली पाहिजे. आणि भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कर्म करा, ते कर्म मला अर्पण करा. म्हणजे माझ्या प्रित्यर्थ कर्म करा, भगवंतासाठी कर्म करा. भगवंतासाठी कर्म का करा? आपण काय भगवंताच्या नोकर आहोत का? नाही नाही, असा विचार मनात आणू नका.
म्हणजे उद्या जर कोणी कुणाकडे चोरी केली, कोणी कुणाचा खून केला, तर तो असं म्हणू शकेल का की अरे हे मी कर्म भगवंताच्यासाठी केलेलं आहे. मग आपल्या हातून जर सत्कर्म व्हायचे असेल तर आपण जे काही कर्म करणार आहे ते भगवंतासाठी करतोय हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि जो भगवंतासाठी कर्म करतो तो त्या कर्मामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती बाळगत नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की त्याचं जे मन असतं ते मन निर्मळ, म्हणजे वैर द्वेष यांनी ते रहित असतं. आपलं मन जर आपल्याला निर्मळ करायचं असेल तर त्याच्यातून आपल्याला द्वेष बुद्धी, वैर भाव हा काढून टाकला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण जर निर्मळ चित्ताने कुठलंही काम केलं तर ते काम हे सफल